पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, राजे याची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पाय. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला त्या कायवानी सांगोजीचे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपे. तरलो तरलो 2 वेळा वापरला शब्द. पहिला अभंग आहे माऊलींचा 258 नंबरचा अभंग आहे ज्ञानेश्वरी मधला 258 नंबर. हा निवडण्याचं एक कारण की याची सर्व टोटल 9 येते. 9 आपल्या शास्त्रामध्ये पूर्णांक आहे, म्हणून गुरुमहिमेपासून या पूर्णांकापासून सुरुवात करण्याचा हा एक प्रयास आहे. आता आपल्या गावात कोण गुरु करायला मला माहीत नाही, पण सगळ्यांनीच गुरु केलेला असेल म्हणून तुम्ही या ठिकाणी बसेल आहे. आणि ज्यांनी गुरु करेल नसेल ते इथपर्यंत पोहोचूच शकत नाही. ते वेशीच्या बाहेर असतील, घरात ढाराढोळ झोपले असतील, काहीच्या उलट्या तगड्या करून टांगापलटी गोळफरार झाले असतील. जे इथं बसले त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणाला ना कोणाला गुरु केलेला आहे. आणि ज्यानं केलं नसेल, आणि हिच्यावर मोठा योग कोणताच नाही की आज हनुमान जयंती आहे सुरू झाली. हनुमान जयंतीवर मोठा गुरु करण्यासारखा योग कोणताच नसतो जीवनामध्ये. कारण बजरंगबलींची भक्ती जी आहे ही दास भक्ती आहे. दास भक्ती म्हणजे कशी, लहान बाळासारखी भक्ती. भगवंताला जे आवडतं ते करत राहायचं, भगवंताला जे प्रिय आहे ते करत राहायचं. भगवंताला म्हणजे सीतामातेने एकदा सिंदूर लावला, कारण विचारलं बजरंगबलीने की काय माते याचं कारण काय. ते म्हणे की दीर्घ आयुष्य भेटते म्हणे स्वामींना. मग बजरंगबलीच्या लक्षात आलं हे एक टिक्का लावल्यानं प्रभू रामचंद्रांना दीर्घ आयुष्य लाभते. त्यांनी पूर्ण अंगालाच सिंदूर फासून घेतला. तेव्हापासून अजून सिंदूर काढलाच नाही. म्हणजे ही भक्ती, याला म्हणतात दास भक्ती. काही घेणं देणं नाही, जग काय म्हणेन कोण काय बोलेल काही घेणं देणं नाही. परंतु माझ्या भक्तीमध्ये माझ्या प्रभूंना, माझ्या भगवंताला, माझ्या सद्गुरूला दीर्घ निरोगी आयुष्य भेटेल. मग सिंदूर लावण्यात काय वावगं काय, असा साधा भोळा भाव. त्या भावातून जे निर्माण होते तिला दास्य भक्ती म्हणतात. 9 विद्या भक्तीपैकी सर्वश्रेष्ठ कोणती भक्ती असेल तर ती दास्य भक्ती आहे. दास्य भक्ती म्हणजे काय, भगवंता आम्हाला काही कळत नाही, आम्ही साधे सुधे येडे बागडे आहे, पण जे काही तू करून घेशील, जे काही बुद्धी देशील तिच्यातूनच आम्ही करणार आहे. आमची स्वतःची काही बुद्धी नाही. म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या पद्धतीनं स्वतःला लहानपण घ्यायचं आणि लहान बाळ समजून भगवंताची भक्ती करायची. याला म्हणतात दास्य भक्ती. आणि त्या भक्तीमध्ये कोणती त्रुटी दोष उणीव काहीच राहत नाही, कारण तुम्ही दास्य भक्ती करता. बाकीच्या भक्तीमध्ये समजून घ्या, योग करायचा असला नियम आहे, जप यज्ञ करायचा असला नियम आहे, साधना करायची असली, तपश्चर्या करायची असली तो नियम आहे. प्रत्येक गोष्टीत नियम आहे. एकमेव अशी भक्ती आहे की जिच्यामध्ये कोणताच नियम नाही आणि तो लागू होत नाही, ती आहे दास्य भक्ती. आणि या दास्य भक्तीच्या महापर्वावर पूर्वसंध्येला तुमच्या आमच्याशी संवाद साधण्याचा या बजरंगबलीच्या सेवकाचा हा छोटासा प्रयास आहे.